नमस्कार मित्रांनो, आज आपण सोल्युशन हा जो चॅप्टर आहे, सोल्युशन या चॅप्टर मधील सोल्युबिलिटी हा जो पॉइंट आहे, या पॉइंटचा स्टडी करणार आहे. तर पहा, सोल्युबिलिटी म्हणजे काय. द सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट इज इट्स अमाउंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ अ स्पेसिफिक टेम्परेचर. तर सोल्युबिलिटीचा स्टडी करत असताना आपण एक एक्झाम्पल पाहणार आहे. पहा, तुम्हाला माहित आहे सोल्यूट हा सॉल्व्हंटमध्ये ऍड केल्यानंतर सोल्युशन तयार होणार आहे. सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये ऍड केल्यानंतर सोल्युशन तयार होणार आहे, हे तुम्हाला माहित आहे. समजा आपण या ठिकाणी सॉल्व्हंट 100 ml घेतलेला आहे. समजा या ठिकाणी सॉल्व्हंट आपण काय घेतलेला आहे, 100 ml हा सॉल्व्हंट घेतलेला आहे. मग या 100 ml सॉल्व्हंट घेतल्यानंतर आपल्याला सोल्युबिलिटी काय आहे हे स्टडी करायचं आहे. मग यात कन्सेप्ट काय आहे पहा. सॉल्व्हंट या ठिकाणी आपण 100 ml घेतलेला आहे आणि 100 ml सॉल्व्हंट मध्ये आपण काय करणार आहे, सोल्यूट सबस्टन्स ऍड करणार आहे. मग 100 ml सॉल्व्हंटचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी काय म्हणतोय पहा. 100 ml सॉल्व्हंटचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी जेवढा आपल्याला सोल्यूट सबस्टन्स लागणार आहे, त्या क्वांटिटीला आपण म्हणणार त्या सोल्युशनची सोल्युबिलिटी. पुन्हा एकदा बघा, 100 ml सॉल्व्हंट आहे आणि 100 ml सॉल्व्हंटचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी जेवढा आपल्याला क्वांटिटी सोल्यूट ऍड करावा लागेल, त्या सोल्यूटच्या क्वांटिटीला सोल्युशनची काय म्हणणार आहे, सोल्युबिलिटी म्हणणार आहे. सोल्युशनची काय म्हणणार आहे, सोल्युबिलिटी म्हणणार आहे. या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहू. समजा तुमच्या समोर एक बीकर घेतलेला आहे आणि या बीकरमध्ये सुरुवातीला आपण काय घेणार आहे, वॉटर घेणार आहे, सॉल्व्हंट घेणार आहे. या बीकरमध्ये आपण 100 ml वॉटर म्हणजे 100 ml आपण काय घेणार आहे, सॉल्व्हंट घेणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर हा जो 100 ml सॉल्व्हंट घेतलेला आहे, वॉटर मॉलिक्यूल घेतलेला आहे, या वॉटर मॉलिक्यूलमध्ये आपण सोल्यूट सबस्टन्स ऍड करणार आहे. या वॉटरमध्ये सोल्यूट सबस्टन्स ऍड करणार आहे, डिझॉल्व्ह करणार आहे. आणि सोल्यूट आपण घेणार आहे सोडियम क्लोराइड सॉल्ट हा सबस्टन्स घेणार आहे. सोल्यूट काय घेतलेला आहे, सोडियम क्लोराइड सॉल्ट हा सबस्टन्स आपण घेणार आहे. मी तुम्हाला सोल्युबिलिटी म्हणजे काय कन्सेप्ट सांगितलेला आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा, सोल्यूट या सॉल्व्हंटमध्ये ऍड केल्यानंतर तुम्हाला माहित आहे या ठिकाणी सोल्युशन तयार होणार आहे. बीकरमध्ये आतमध्ये काय तयार होणार आहे, सोल्युशन तयार होणार आहे. सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये ऍड केल्यानंतर सोल्युशन तयार होणार आहे. मग आपल्याला काय पाहायचं आहे, तर सोल्युबिलिटी हा कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. तर पहा की एका स्पेसिफिक टेम्परेचरला तर या ठिकाणी आपण समजा 30 डिग्री सेल्सिअस या ठिकाणी मी टेम्परेचर घेतलेलं आहे. हे स्पेसिफिक टेम्परेचर आहे. सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये ऍड करत असताना या ठिकाणी टेम्परेचर किती घेतलेलं आहे, 30 डिग्री सेल्सिअस हे स्पेसिफिक टेम्परेचर आहे. मग या स्पेसिफिक टेम्परेचरला सोल्यूट या सॉल्व्हंटमध्ये काय करणार आहे, ऍड करणार आहे. मग मी मगाशी सांगितलं की 100 ml वॉटर आहे आणि या 100 ml वॉटर याच्यापासून सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी 100 ml वॉटरचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी सोल्यूटची जी क्वांटिटी लागणार आहे, त्या क्वांटिटीला आपण म्हणणार आहे त्या सोल्युशनची सोल्युबिलिटी. त्या क्वांटिटीला काय म्हणणार आहे, त्या सोल्युशनची सोल्युबिलिटी. समजा या ठिकाणी सोडियम क्लोराइड 30 ग्रॅम, या ठिकाणी सोडियम क्लोराइड हा 30 ग्रॅम सोल्यूट या 100 ml पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर या ठिकाणी सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होत असेल. काय म्हणतोय पहा, हा 30 ग्रॅम NaCl सॉल्ट म्हणजेच सोल्यूट या 100 ml पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर या ठिकाणी सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होत असेल तर लक्षात ठेवा
30 ग्रॅम ही या सोल्युशनची काय असणार आहे, सोल्युबिलिटी असणार आहे. 30 ग्रॅम या सोल्युशनची काय असणार आहे, सोल्युबिलिटी असणार आहे. म्हणजेच मला सांगायचं आहे की 100 ml पाण्यामध्ये जास्तीत जास्त किती सोल्यूट डिझॉल्व्ह होऊ शकतो, तर तो 30 ग्रॅम एवढा सबस्टन्स काय होऊ शकतो, डिझॉल्व्ह होऊ शकतो. आणि 30 ग्रॅम सबस्टन्स या 100 ml वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर या ठिकाणी काय तयार होणार आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होणार आहे. आणि सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होणार आणि यावरून आपण सांगणार आहे की या सोल्युशनची सोल्युबिलिटी किती आहे, तर सोल्युशनची सोल्युबिलिटी किती आहे, तर 30 ग्रॅम आहे. म्हणजेच या सोल्युशनमध्ये किती सोल्यूट डिझॉल्व्ह झालेला आहे, किती ग्रॅम सोल्यूट या ठिकाणी डिझॉल्व्ह झालेला आहे, तर तो सोल्यूट 30 ग्रॅम डिझॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे 30 ग्रॅम ही 100 ml सॉल्व्हंटची किंवा 100 ml सोल्युशनची काय असणार आहे, सोल्युबिलिटी असणार आहे. ठीक आहे, तर हा पॉइंट तुमच्या लक्षात आला असेल. यानंतर मला एक सांगायचं आहे की या सोल्युशनच्या सोल्युबिलिटीवरून आपल्याला काय माहित होणार आहे किंवा सोल्युशनची सोल्युबिलिटी काय एक्सप्रेस करते. तर लक्षात ठेवा, सोल्युशनची सोल्युबिलिटी ही नेहमी सोल्युशन बद्दल त्याचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करते. काय म्हणतोय बघा, सोल्युशनची सोल्युबिलिटी ही सोल्युशनची सोल्युबिलिटी त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करते. काय करते, कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करते. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन हे कशावरती डिपेंड असणार आहे, तर किती क्वांटिटी तुम्ही सोल्यूट पार्टिकल याच्यामध्ये ऍड केलेला आहे, तर त्या क्वांटिटीवरती त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी मला सांगायचं आहे तर सोल्युशनची सोल्युबिलिटी कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करत असेल तर कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये मेजर केलं जाणार आहे, तर मोस्ट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन आपण मेजर करतो मोल पर लिटर. कशामध्ये मेजर करणार आहे, मोल पर लिटर, किंवा या ठिकाणी आपण एक्झाम्पल जे घेतलेलं आहे त्या एक्झाम्पलमध्ये ग्रॅम पर लिटर. मग या ठिकाणी हे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे या एक्झाम्पलमध्ये आपण जर कॉन्सन्ट्रेशन मेजर करणार असेल तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपण 100 ml व्हॉल्यूम घेतलेला आहे. 100 ml व्हॉल्यूम घेतलेला आहे आणि 100 ml व्हॉल्यूम म्हणजे किती लिटर, तर 0.1 लिटर. म्हणजे या ठिकाणी 0.1 लिटर एवढा व्हॉल्यूम आहे आणि 0.1 लिटर या व्हॉल्यूम मध्ये किती ग्रॅम सबस्टन्स डिझॉल्व्ह झालेला आहे, तर 30 ग्रॅम हा एवढा सबस्टन्स त्यामध्ये काय झालेला आहे, डिझॉल्व्ह झालेला आहे आणि त्या ठिकाणी सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झालेलं आहे. ठीक आहे, मग ही टर्म झाली कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आपण मेजर करू शकतो मोल पर लिटर किंवा ग्रॅम पर लिटर. या ठिकाणी मी तुम्हाला सोल्युबिलिटी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. सोल्युबिलिटी म्हणजे काय, तर स्पेसिफिक टेम्परेचर आपण या ठिकाणी 30 डिग्री घेतलेला आहे. स्पेसिफिक टेम्परेचरला या ठिकाणी 100 ml वॉटर एवढा सॉल्व्हंट घेतलेला आहे आणि 100 ml वॉटर हा सॉल्व्हंट, या सॉल्व्हंटचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी आपणाला 30 ग्रॅम एवढा सोल्यूट ऍड करावा लागेल आणि 30 ग्रॅम एवढा सोल्यूट याच्यामध्ये ऍड केल्यानंतर लक्षात ठेवा या ठिकाणी सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होणार आहे. याचा अर्थ 30 ग्रॅम सोल्यूट या सोल्युशनची काय असणार आहे, सोल्युबिलिटी असणार आहे. या सोल्युशनची काय असणार आहे, सोल्युबिलिटी असणार आहे. ठीक आहे, यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे फॅक्टर अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी. पुढचा जो पॉइंट कोणता आहे पहा, फॅक्टर अफेक्टिंग सोल्युबिलिटी. फॅक्टर अफेक्टिंग सोल्युबिलिटी. मग सोल्युबिलिटीवरती कोणते फॅक्टर अफेक्ट करणार आहेत, तर या ठिकाणी 3 फॅक्टर आहेत की त्या 3 फॅक्टरचा सोल्युबिलिटीवरती काय होणार आहे, इफेक्ट होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी ते फॅक्टर सोल्युबिलिटी इन्क्रीज करतील किंवा ते फॅक्टर सोल्युबिलिटी काय करणार आहेत, डिक्रीज करणार आहेत. यालाच आपण म्हणणार आहे फॅक्टर अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी. मग कोणते 3 फॅक्टर आहेत, त्यापैकी पहिला जो फॅक्टर आहे तो आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट.
त्यानंतर दुसरा जो फॅक्टर आहे तो आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. त्याचबरोबर तिसरा जो आहे तो आहे इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. ठीक आहे, असे 3 फॅक्टर आहेत, सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं नेचर, त्याचबरोबर टेम्परेचर आणि प्रेशर. तर या सर्वांचा सोल्युबिलिटीवरती काय होणार आहे, इफेक्ट होणार आहे. तर आपण तिन्हीचा 1 बाय 1 स्टडी करणार आहे. त्यापैकी पहिला जो फॅक्टर आहे तो नेचर ऑफ, पहिला फॅक्टरचा स्टडी करणार, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. ठीक आहे, याचा पहिल्यांदा आपण स्टडी करणार आहे. तर नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. सोल्युशन तयार करायचं असेल तर ते सोल्युशन कसं तयार होणार आहे, तर सोल्यूट हा सबस्टन्स सॉल्व्हंट मध्ये काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. मग सोल्यूट हा सबस्टन्स सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर या ठिकाणी काय तयार होणार आहे, सोल्युशन तयार होणार आहे. मग या ठिकाणी सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांचं नेचर, या नेचरवरती काय डिपेंड असणार आहे, सोल्युबिलिटी डिपेंड असणार आहे. या सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या नेचरवरती काय असणार आहे, या सोल्युशनची सोल्युबिलिटी डिपेंड असणार आहे. मग यामध्ये मला एक्झाम्पल सांगायचं आहे. समजा या ठिकाणी आपण सोल्यूट पोलार मॉलिक्यूल घेतला आणि सॉल्व्हंट पोलार मॉलिक्यूल घेतला. म्हणजे सोल्यूट पोलार मॉलिक्यूल आहे आणि सॉल्व्हंट पोलार मॉलिक्यूल आहे. मग सोल्यूट पोलार मॉलिक्यूल आणि सॉल्व्हंट पोलार मॉलिक्यूल असेल तर या दोघांमध्ये, म्हणजे सोल्यूट पोलार मॉलिक्यूल याच्यामध्ये डिझॉल्व्ह करणार, आपण सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करणार, त्यावेळेस त्यांची सोल्युबिलिटी काय असणार आहे, हाय असणार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सोल्युशन याच्यामध्ये सोल्यूट प्लस सॉल्व्हंट प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे, आणि या सोल्युशनची सोल्युबिलिटी सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या नेचरवरती डिपेंड आहे. मग त्यामध्ये पहिल्यांदा आपण एक्झाम्पल घेणार, पोलार. सोल्यूट कसा घेणार आहे, आपण पोलार घेणार आहे, आणि सॉल्व्हंट सुद्धा काय घेणार आहे, पोलार. म्हणजे सोल्यूटचं नेचर पोलार नेचर आहे आणि सॉल्व्हंटचं नेचर कसं आहे, पोलार नेचर आहे. आणि असे 2 पोलार नेचर असतील, सोल्यूटचं नेचर पोलार आहे, सॉल्व्हंटचं नेचर पोलार असेल, तर लक्षात ठेवा हा सोल्यूट इझिली या सॉल्व्हंटमध्ये काय होणार, सोल्युबल होणार आहे. हा सोल्यूट इझिली या सॉल्व्हंटमध्ये काय होणार आहे, इझिली सोल्युबल होणार आहे. म्हणजेच या सोल्युशनची काय होणार आहे, सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार आहे. क्विकली या सोल्युशनची सोल्युबिलिटी काय होणार, इन्क्रीज होणार आहे. कारण दोघांचं नेचर कसं आहे, सेम आहे. दोघांचं नेचर सेम आहे, म्हणजेच या ठिकाणी सोल्यूट पोलार आहे, त्याचबरोबर सॉल्व्हंट सुद्धा काय आहे, पोलार आहे. मग या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊ शकतो की सोल्युशन मध्ये, पुन्हा एकदा बघा, सोल्युशन मध्ये सोल्यूट आहे, त्याचबरोबर सॉल्व्हंट आहे, आणि सोल्यूट आणि सॉल्व्हंट याच्या नेचरवरती सोल्युशनची सोल्युबिलिटी काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. सोल्युशनची सोल्युबिलिटी काय असणार, डिपेंड असणार आहे. पण या ठिकाणी सोल्यूट जो घेतलेला आहे पण हा सोल्यूट पोलार घेतलेला आहे आणि सॉल्व्हंट सुद्धा काय घेतलेला आहे, पोलार आहे. म्हणजे दोन्ही सोल्युशन मधील सोल्यूट आणि सॉल्व्हंट या दोघांचं सुद्धा नेचर कसं आहे, सेम आहे. आणि नेचर सेम असेल तर लक्षात ठेवा सोल्यूट हा सॉल्व्हंट मध्ये इझिली सोल्युबल होणार आणि या ठिकाणी सोल्युशनची सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग एक्झाम्पल आपण पाहू शकतो, या ठिकाणी आपण पोलार सोल्यूट घेणार आहे, सोडियम क्लोराइड. सोडियम क्लोराइड हा पोलार सोल्यूट सबस्टन्स आहे आणि या ठिकाणी सॉल्व्हंट घेणार आहे वॉटर. तर वॉटर हा पोलार सॉल्व्हंट आहे. सोडियम क्लोराइड हा पोलार सोल्यूट आहे, तर वॉटर हा पोलार सॉल्व्हंट आहे. मग हा पोलार सोल्यूट पोलार सॉल्व्हंट मध्ये काय होणार आहे, इझिली डिझॉल्व्ह होणार आहे आणि इझिली डिझॉल्व्ह झाल्यानंतर या सोल्युशनची सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार हे कशावरती डिपेंड आहे, तर सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या नेचरवरती डिपेंड आहे. तर हे झालं पहिलं एक्झाम्पल, पोलार नेचर.
आपण सेकंड एक्झाम्पल सुद्धा पाहणार आहे सोल्युशनचं सेकंड एक्झाम्पल की सोल्युशन मध्ये सोल्यूट आहे त्याचबरोबर सॉल्व्हंट आहे. आता आपण पोलार नेचर घेतलेलं होतं, आता या ठिकाणी आपण नॉन पोलार नेचर घेणार आहे. म्हणजे या ठिकाणी सोल्यूट नॉन पोलार असेल आणि सॉल्व्हंट नॉन पोलार असेल तर सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पुन्हा एकदा बघा की या ठिकाणी आपण सोल्युशन पाहतोय, सोल्युशन मध्ये सोल्यूट आहे सॉल्व्हंट आहे, पण सोल्युशन मध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांचं नेचर कसं आहे, नॉन पोलार नेचर आहे. आणि नॉन पोलार नेचर असेल तर लक्षात ठेवा हा सोल्यूट सबस्टन्स या नॉन पोलार सोल्यूट सबस्टन्स नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये काय होणार, इझिली सोल्युबल होणार आहे. आणि या ठिकाणी सोल्युशनची सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आपण या ठिकाणी एक्झाम्पल देऊ शकतो. नॉन पोलार सोल्यूट या ठिकाणी आपण कोलेस्टेरॉल घेणार आहे. या ठिकाणी आपण कोलेस्टेरॉल हा घेणार आहे. म्हणजे कोलेस्टेरॉल हा नॉन पोलार सोल्यूट आहे आणि नॉन पोलार सॉल्व्हंट या ठिकाणी आपण घेणार आहे तर बेन्झीन. म्हणजे बेन्झीन हा नॉन पोलार सॉल्व्हंट आहे. मग लक्षात ठेवा कोलेस्टेरॉल हा जो सबस्टन्स आहे तो या बेन्झीन मध्ये इझिली डिझॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, तर हे कशावरती डिपेंड आहे तर त्याच्या नेचरवरती. कारण कोलेस्टेरॉल हा नॉन पोलार आहे आणि सॉल्व्हंट सुद्धा काय आहे, नॉन पोलार आहे. नॉन पोलार मध्ये इझिली काय होणार, सोल्युबल होणार आहे. म्हणजेच या सोल्युशनची सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग यावरून आपण सांगू शकतो की सोल्युशन मधील सोल्यूट आणि सॉल्व्हंट याच्या नेचरवरती सोल्युशनची सोल्युबिलिटी काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहू शकतो. समजा या ठिकाणी सोल्यूट आणि सॉल्व्हंट जर आपण वेगळा घेतला, म्हणजे सोल्यूट जर आपण या ठिकाणी पोलार घेतला आणि सॉल्व्हंट नॉन पोलार घेतला तर लक्षात ठेवा, समजा या ठिकाणी सोल्यूट पोलार घेतला आणि सॉल्व्हंट नॉन पोलार घेतला तर लक्षात ठेवा यांच्यामध्ये सोल्युबिलिटी थोडीशी कमी असणार आहे. म्हणजे हा पोलार सोल्यूट इझिली नॉन पोलार मध्ये डिझॉल्व्ह होणार नाही. याचा अर्थ यांची सोल्युबिलिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि या तिन्ही एक्झाम्पल वरून आपण काय सांगू शकतो की सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांचं जर नेचर सिमिलर असेल तर सोल्युबिलिटी काय असणार आहे, हाय असणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे पोलार नेचर असेल तर सोल्युबिलिटी हाय असणार आहे. नॉन पोलार नेचर असेल तर सोल्युबिलिटी हाय असणार आहे. पण जर का नॉन पोलार नेचर असेल किंवा पोलार नॉन पोलार नेचर असेल तर सोल्युबिलिटी या ठिकाणी काय असणार आहे, थोडीशी कमी असणार आहे. मग इन शॉर्ट आपण काय सांगू शकतो तर सोल्युबिलिटी ही कशावरती डिपेंड आहे तर सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या नेचरवरती डिपेंड असणार आहे. ठीक आहे. यानंतरचा दुसरा जो टाईप आहे इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. तर हा जो पॉइंट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ठीक आहे.